महाराष्ट्र में सियासी उबाल है। इस उबाल की वजह है भाषा विवाद। महाराष्ट्र सरकार ने हाल ही में आदेश जारी किया था, जिसमें मराठी और अंग्रेजी भाषा की स्कूलों में कक्षा 1 से 5 तक तीसरी भाषा के रूप में हिंदी पढ़ाए जाने को अनिवार्य करने की बात थी। इस त्रिभाषा आदेश के खिलाफ राजनीतिक दलों ने मोर्चा खोल दिया है। शिवसेना के प्रमुख उद्धव ठाकरे और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रमुख राज ठाकरे ने इस फॉर्मूले को सिरे से खारिज कर दिया है। राज ठाकरे से मुलाकात कर महाराष्ट्र के शिक्षा मंत्री दादा भुसे ने इस विषय पर विस्तार से चर्चा भी की, लेकिन एमएनएस प्रमुख संतुष्ट नहीं हुए। राज ठाकरे ने त्रिभाषा फॉर्मूले के खिलाफ जन आंदोलन का ऐलान कर दिया है। महाराष्ट्र के स्कूलों में हिंदी भाषा को अनिवार्य बनाए जाने के मुद्दे ने उद्धव ठाकरे और राज ठाकरे को एक बार फिर साथ आने का मौका दे दिया है। इस मुद्दे को लेकर उद्धव ठाकरे और राज ठाकरे एक साथ आंदोलन करने वाले हैं। इसकी जानकारी खुद शिवसेना के नेता संजय राउत ने दी। बातचीत के दौरान संजय राउत ने कहा कि महाराष्ट्र में फिलहाल प्राइमरी स्कूलों में हिंदी अनिवार्य करने की बात चल रही है। भाषा के नाम पर बच्चों पर हिंदी भाषा लादी जा रही है। हिंदी भाषा से किसी प्रकार का विरोध नहीं, लेकिन प्राइमरी स्कूलों पर उसे थोपने नहीं देंगे। इस विषय पर राज ठाकरे ने एक भूमिका अपनाई है, वही भूमिका उद्धव ठाकरे की भी है। संजय राउत ने कहा कि राज ठाकरे के पास सरकार की तरफ से कुछ लोग गए, उन्होंने अपना मत रखा जो राज ठाकरे को पसंद नहीं आया। ठीक उसी समय उन्होंने एक मोर्चा निकालने की घोषणा की। हमें इसके बारे में मातोश्री पर तब जानकारी नहीं थी। मातोश्री से बाहर निकलने के बाद मुझे राज ठाकरे का फोन आया। उन्होंने कहा कि ऐसी भूमिका है कि उद्धव साहब ने 7 जुलाई को मोर्चा निकालने की बात कही और 6 जुलाई को मैं निकाल रहा हूँ। यह ठीक नहीं लग रहा कि मराठी भाषा को लेकर अलग अलग मोर्चा निकाले। अगर आंदोलन एक साथ ही किया जाता है तो इसका ज़्यादा असर पड़ेगा और मराठी भाषा के लोगों को भी अच्छा लगेगा। त्याच वेळेला आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली, मोर्चाची घोषणा केली। ती 6 तारखेला केली। त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती, कारण आम्ही आतमध्ये होतो। आमच्या बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला। त्यांची अशी भूमिका आहे की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली आहे। मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही। हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली, मी म्हटलं ठीक आहे, मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो। आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो, माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका आहे। याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे। आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्तीविरोधात एकत्र आहोत, ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही। आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे, पण आपण 7 तारखेची तारीख यासाठी ठरवलेली आहे। 6 तारखेला आषाढी एकादशी आहे रविवारी आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो, माध्यमांवरती सुद्धा आषाढीचा उत्सव असतो। आपल्या आंदोलनाला मराठी माणसांपर्यंत थोडं पोहोचवणं अडचणीचं जाईल, कारण दिवसभर तुम्ही आषाढीचे कार्यक्रम दाखवणार आहात। तर म्हणून आपण 7 तारखेला घेतलं आहे। एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाही आहे या संदर्भात। एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू, 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी, जी 6 तारखेची आहे। त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे,
त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला. त्यांचा फोन आला, परत चर्चा करून त्यांच्या सहकार्यांशी आणि म्हटले आपण 5 तारखेला हा जो मोर्चा आहे 6 तारखेचा आमचा, तो आम्ही 5 तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ. हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल. एकच अजेंडा मराठी भाषा, कोणताही झेंडा नाही. आणि आपण सगळे त्याच्यामध्ये मराठी भाषिक म्हणून सहभागी होऊ. आणि त्याला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली. त्याच्यामुळे 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल. आता फक्त 5 तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी 10, ती 10ची वेळ सोयीची नाही आहे. आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू. उद्धव ठाकरे कंपनी की नौटंकी देखें. फरवरी 2022 में जब उद्धव ठाकरे स्वयं मुख्यमंत्री थे, उन्होंने इस हिंदी भाषा को स्वीकार किया है. अब उसी के विरोध में ये सड़कों पर उतरेंगे. कितना लोगों को गुमराह करोगे, कितनी झूठ की दुकान है तुम्हारी. रहा सवाल, महाराष्ट्र सरकार की भूमिका बड़ी स्पष्ट है. मुंबई और महाराष्ट्र की भाषा, पहली भाषा मराठी है, भूत में भी थी और भविष्य में जब तक चंद्रमा और सूरज है तब तक मराठी ही रहेगी. और रहा सवाल दोनों भाइयों के एक साथ आने का, कोई भी दल अपना निजी फैसला ले सकता है, पर दूर दूर तक उद्धव ठाकरे कभी नहीं चाहेंगे कि उनके कार्यकर्ता राज ठाकरे जी के प्रतिभा और प्रभाव में आए और बचे कुछ लोग वो भी उनको छोड़कर चले जाए.